नमस्कार मित्रांनो, मी आत्तापर्यंत युवा शेतकरी सिद्धेश. तर आत्तापर्यंत मी शेतीविषयक व्हिडिओ पाठवायचो. तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आले की शेतीविषयक व्हिडिओ नाही. नक्कीच मी शेतीविषयक व्हिडिओ नक्कीच पाठवेन. पण आत्ता सध्या अशी परिस्थिती आहे की थोडा शेती सोडून मला थोड्या काहीतरी सामाजिक कामासाठी व्हिडिओ बनवत आहे. तर विषय असा आहे की कादवड रामवाडी देऊळवाडी मोल्ला या ठिकाणी एक पादचारी लोखंडी पूल होता. त्याविषयी आपण ग्रामपंचायतला पत्रव्यवहार पण केला होता, पण ग्रामपंचायतने कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यानंतर एक साधारणपणे एक सिमेंटचा साकव होत आहे. त्या साकवविरुद्ध आपण तक्रार केली आहे. तक्रार केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने आपल्याला अपशब्द शिवीगाळ वगैरे केलं. त्यानंतर त्याच्या पुढे जो साकव बनतो आहे त्याच्या पुढे एक 50 मीटरवर दुसरा साकव आहे. दुसरा साकव आहे असा आहे की तो सगळ्यांच्या सोयीस्कर आहे, सगळ्यांना जाण्या येण्यासाठी आहे. पण हा जबरदस्तीने साकव बांधतायत आणि त्यात पण ग्रामस्थ विचारायला गेले की त्यांना अपशब्द शिवीगाळ करतायत. तर तुम्हाला म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट असं की तो साकव बनतो आहे त्याच्या पुढे कुठलीही पायवाट नाही, कुठलाही रस्ता नाही, काहीच नाही. फक्त साकव बांधायचा म्हणून मानला जातो आहे की हा जनतेचा पैसा कुठला तरी अवाढव्य कुठल्या ठिकाणी खर्च करायचा. साधारणतः मला वाटतं नक्की मला माहिती नाही, साधारण त्याची 30 लाख रुपये कॉस्ट आहे. 30 लाख रुपये कॉस्ट असलेला जो साकव बांधत आहेत त्याला ज्या ठिकाणी म्हणजे ज्या लोकांसाठी जोडण्यासाठी आहे जो साकव बांधत आहेत त्या लोकांना कुठलाही फायदा नाही. ज्या लोकांसाठी आहे त्याला कुठलाही फायदा नाही. आम्ही थोडा विरोध केला, आम्हाला अपशब्द शिवीगाळ वगैरे असं करण्यात आले. आता तुम्हाला ते थोडक्यात मी दाखवतो आणि त्याच्यानंतर 50 मीटरवर दुसरा साकव आहे तोही दाखवतो. कारण की जर एकाच ठिकाणी डबल जर तुम्ही साकव बांधत असाल तर त्याला अर्थ नाही आणि तुम्ही जनतेचा विनाकारण पैसा खर्च करतात. मी दाखवतो. हा बघा, हा JCBचं काम चालू आहे. या ठिकाणी साकव आहे. आधी जुना साकव होता, व्यवस्थितरित्या जुना साकव होता. म्हणजे थोडाफार डॅमेज झाला होता पण होता. आता या ठिकाणी हा दुसरा साकव विनाकारण जनतेचा पैसा खर्च करून साकव बांधतायत. बघा, त्या साईडला सगळं संरक्षण भिंत आहे. ह्या साईडनी इकडून पाणी आलं की आमच्या शेतात पाणी जातं, त्याचा कोणी काय विचार करत नाही आणि विनाकारण म्हणजे काही कारण नसताना जनतेचा पैसा खर्च करून साकव बांधताय. बघा, इकडे या साईडला आहे, त्या साईडला समोर विहीर आहे. ती विहीर आहे पण ती कोणत्याही पाण्याच्या उपयोगाची नाही, पिण्याच्या पाण्याच्या उपयोगाची नाही. या साईडला कुठलाही रस्ता नाही. बघू शकता, ही सगळी नदी ह्या इकडून जाते. इकडे कुठं जायला रस्ताच पण नाही, काहीच नाही. हा जबरदस्तीने लोकांना मंजूरच नाही तर जबरदस्तीने ते साकव बांधत आहेत आणि त्याची कॉस्ट पण 30 लाख रुपये. म्हणजे हे कमिशन चालू आहे की टक्केवारी चालू आहे काय माहिती नाही, पण जबरदस्तीने काम चालू करतायत. लोक अडवायला गेली की त्यांना शिवीगाळ अपशब्द हे चालू असतं यांचं. हे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्या पलीकडे दुसरा आहे 50 मीटरवर, फक्त 50 मीटर पण होणार नाही, 50 मीटरवर दुसरा साकव आहे. त्याच्याने रोज लोक ये जा करतात. या साकवाचा काही उपयोग नाही, काही गरज नाही. अरे माणसांना धड चालण्यासाठी पायवाट नाही तर तुम्ही ते 30 लाखाचं साकव बांधताय, याला काय अर्थ नाही. म्हणजे कमिशन किंवा टक्केवारी ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. तुम्हाला पुढचा एक 50 मीटर आपण अंदाजे धरला आहे 50 मीटर, पण 50 मीटर होणार नाही. त्या ठिकाणी एक चांगला पादचारी साकव चालू आहे, तिथून लोक ये जा करतात. तर तुम्हाला दाखवतो. हा पादचारी साकव आहे एकदम 50 मीटरवर आणि त्या ठिकाणी बघा JCB चालू आहे. म्हणजे एका ठिकाणी 2 साकव कशासाठी? हा अट्टहास कशासाठी? म्हणजे जनतेचा पैसा वाया घालवायचा हाच प्रश्न आणि काय कमिशन का टक्केवारी घेण्याचा हा प्रश्न आहे का? असेल तर त्यांनी जनतेला सांगावं. हो का, हा पादचारी पूल एकदम व्यवस्थितरित्या आहे. इथून लोक त्या ठिकाणी परत तिथंच जाऊ शकतात.
एकदम उत्तमरित्या साकव आहे. हा पर्याय आहे, इकडून पायवाट आहे, तरी पण डबल साकव म्हणजे जनतेचा पैसा कुठेतरी खर्च करायचा आणि काहीतरी कुठेतरी विघ्न आणायचं. म्हणजे जनतेचा पैसा कुठेतरी खर्च करायचा, कुठून तरी काहीही करायचं, आपल्या स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करायच्या. ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. बघा समोर JCB चालू आहे, बघा किती अंतर असेल, 50 मीटर तर मी जास्ती सांगितलं, हे तरी 20-30 मीटरचं अंतर असेल. समोरच JCB आहे, काही कोणाला उपयोग नाही. आणि हा साकव आहे, कोणाला उपयोग नाही. इथले बघा, इकडून जरी आलो तरी तोच तिथंच जाणार, तिकडून आलो जरी तिथंच जाणार, कोणाला काही उपयोग नसतानाही सुद्धा जबरदस्तीने साकव बांधला जात आहे. तर धन्यवाद मित्रांनो. नक्कीच आपल्या या मुद्द्याला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर समजा माझा मुद्दा चुकीचा असेल तर नक्कीच चुकीच्या कमेंट करा, काही फरक नाही पडत. आणि जर मुद्दा खरा असेल तर चांगले कमेंट करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.